श्री नवनाथ कथासार अध्याय 12 जालंधरला विद्यादान कानिफनाथाचा जन्म। जालंधरला अग्नीने त्याच्या जन्माची सर्व हकीकत इत्थंभूत सांगितली। त्यानंतर तो म्हणाला, बाळा, तुझी अपुरी राहिलेली एखादी इच्छा सांग, मी ती पूर्ण करेन। तेव्हा जालंधर त्याला म्हणाला, खरं सांगू का, मला कोणतीही इच्छा नाही, मात्र कित्येक लोक जन्माला येतात आणि काहीही न करता मरण पावतात, असं माझ्या बाबतीत होऊ नये। मी हा मनुष्य देह धारण केलेला आहेच, तर मी काहीतरी उज्ज्वल करावं, जन्माचं सार्थक होईल असं काहीतरी करावं, माझ्या कार्याने माझी अजरामर कीर्ती होईल, त्रिभुवनात माझा संचार असेल, असं काहीतरी माझ्या हातून व्हावं असं मात्र मनापासून वाटतं। जालंधरचे हे बोलणे अग्नीला मनापासून आवडले। त्याने आपले अक्राळ विक्राळ वाटणारे भयानक रूप आवर्ते घेतले। त्याने जालंधरला उचलून आपल्या खांद्यावर बसवले। अग्नी जालंधरला घेऊन दत्तात्रेय जेथे होते तेथे गेला। त्याला पाहून दत्तात्रेयांना आनंद झाला। दत्तात्रेयांनी त्या दोघांचे स्वागत केले, त्यांना आसनावर बसण्यास सांगितले। ते अग्नीला म्हणाले, हो अग्निदेवा, आज कशी काय माझ्यावर एवढी कृपा झाली? आज इकडे कोणत्या उद्देशाने येणे केले? हा तुमच्याबरोबर कोण आहे? तेव्हा अग्नीने सांगायला सुरुवात केली। तो म्हणाला, नवनारायणांपैकी अंतरिक्ष ऋषीने जालंधर नावाने जन्म घेतला आहे, तोच हा जालंधर होय। मदन जळून खाक झाला तरी शिवतेजाने युक्त असलेला मदनाचा काही भाग माझ्या ठायी होता। बृहद्रवा राजा जेव्हा सोमयाग करीत होता, तेव्हा ते शिवतेज अंतरिक्ष ऋषींच्या जीवांशासह यज्ञकुंडातून बाहेर टाकले, तोच हा बालक आहे। उपनयन झाल्यावर विवाहाची गोष्ट काढताच राजाकडून तो पळून आला आहे। एका घनदाट अरण्यात त्याची व माझी भेट अगदी योगायोगाने घडली। जगात कायमस्वरूपी कीर्ती होईल, आजन्म नाव राहील असं काहीतरी करण्याची त्याची इच्छा आहे। त्यासाठी मी त्याला आपल्याकडे घेऊन आलो आहे। आपल्या पायाशी मी त्याला सोडतो, त्याच्या हातून आपण अजरामर कार्य करून घ्यावे। दत्तगुरूंना ते ऐकून आनंद झाला। ते म्हणाले, वा, उत्तम बाळा, मी तुला सर्व विद्या जरूर शिकवेन, पण माझी एक अट आहे। तुला हे सर्व शिकण्यासाठी 12 वर्षे माझ्याकडे राहिले पाहिजे। राहशील का तू माझ्याकडे? आहे का तुझी तयारी? जालंधरने तात्काळ हो म्हटले। अग्नीनेही आपली संमती दिली। लगेच अग्नीने त्या दोघांचा निरोप घेतला। तेव्हापासून जालंधर दत्तात्रेयांच्या जवळ राहू लागला। त्यांनी त्याला आपल्या मांडीवर बसवले, त्याच्या कानात दीक्षेचा मंत्र उच्चारला आणि त्याला अद्वैताचा बोध केला। त्या दिवसापासून पुढे दत्तांनी जालंधरला कायम आपल्याजवळ ठेवले। दररोज सकाळी भागीरथी नदीत स्नान करावे, स्नानानंतर विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे, कोल्हापुरामध्ये भिक्षा मागावी व पांचालेश्वरी जेवण करावे आणि माहूरगडावर रेणुका मातेच्या मातापुरीमध्ये रात्रीची झोप घ्यावी, असा दत्तात्रेयांचा नित्यक्रम होता। त्यामध्ये त्यांनी आता जालंधरालाही सामावून घेतले। 12 वर्षाच्या काळात त्यांनी जालंधरला शस्त्रास्त्रे, वेद, शास्त्रे, विद्या व कला यांचे संपूर्ण ज्ञान दिले। या विद्या संपन्नतेनंतर दत्तात्रेयांनी त्याला सर्व देवतांची दर्शने घडविली आणि त्यांच्याकडून वरदाने देवविली। अशा प्रकारे दत्तात्रेयांनी जालंधरला पूर्ण शिक्षा दिली। त्यानंतर त्यांनी अग्नीला बोलावले। ते अग्नीला म्हणाले, अग्निदेवा, हा तुझा पुत्र जालंधर आता सर्व विद्यायुक्त झाला आहे, आता तू त्याचा स्वीकार कर। हे ऐकून अग्नीला अत्यानंद झाला। त्याने तेथून जालंधरला आपल्यासोबत नेले। पूर्वी मच्छिंद्राने सर्व देवता प्रसन्न व वश करून घेतल्या होत्या, त्याप्रमाणे अग्नीने जालंधरालाही त्या देवता प्रसन्न व वश करून दिल्या।
त्यानंतर अग्नीने त्याला बद्रिकाश्रमात नेले. तेथे त्याला 12 वर्षे तप करण्यास सांगितले. अग्नीच्या सूचनेनुसार जालंधरने बद्रिकाश्रमात अतिशय कठोर तप केले. ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजेच शंकर यांनी त्याला त्याचे तप पूर्णपणे झाल्याचे सांगितले. पूर्ण सिद्ध झालेल्या जालंधरला व त्याचा पिता अग्निदेवाला शंकराने 3 दिवस आपल्याकडे ठेवून घेतले. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केल्या. तेव्हा शंकराने त्यांना एक गोष्ट ऐकवली. कानिफनाथाचा जन्म. शंकराने अग्नी, जालंधर या पितापुत्राला सांगितले. ब्रह्मदेवाला सरस्वती नावाची एक सुंदर कन्या होती. 12 वर्षाची झाली असताना तिने एकदा नाना प्रकारची शृंगार साधने केली होती. त्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली होती. तिचे सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाचा काम उफाळून आला. तो सरस्वतीला पकडण्यासाठी धावला. सरस्वतीला आपल्या वडिलांची कामवासना समजली. अनर्थ घडू नये म्हणून त्रैलोक्यात ती वेगाने पळत होती. तिच्या मागे पळताना ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. हिमालयात एक दिग्गज झोपलेला होता. त्याच्या कानात ते वीर्य पडले. ब्रह्मदेवाला स्वतःचीच लाज वाटली. लगेच तो भानावर आला. पण व्हायचे ते होऊन गेले. कन्येकडे पित्याचे मन आकृष्ट होणे ही काही योग्य गोष्ट नाही. या चुकीच्या गोष्टीतून ब्रह्मदेवाचे वीर्य दिग्गजाच्या कानात पडले. त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार करून मनुष्य रूपाने देह धारण केला आहे. तू आता त्याला तेथून बाहेर काढ. कानातून जन्मल्यामुळे सर्वजण त्याला कानिफनाथ म्हणतील. तू त्याला आपला शिष्य कर. तुला त्याच्यासारखेच सर्व विद्यासंपन्न बनव. शंकराची ही अजब गोष्ट ऐकून जालंधर व अग्नी त्याला म्हणाले, हे सगळे अद्भुत आहे, अपूर्व आहे. पण जर तो दिग्गज झोपलेला असेल तर त्याला कसे उठवायचे? त्या मुलाला कानातून बाहेर कसे काढायचे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो दिग्गज कोठे आहे? आम्ही तो कसा ओळखायचा? तेव्हा शंकराने सांगितले, चला मीच तुमच्याबरोबर येतो, म्हणजे तुमच्या सर्व शंकांचे निरसन होईल. असे बोलून शंकर त्या दोघांना घेऊन हिमालय पर्वतावर आले. तेथे तो दिग्गज झोपलेला नव्हता, तर इकडून तिकडे जात येत होता. शंकराने त्या दोघांना दुरूनच तो दिग्गज दाखविला. दिग्गज दाखविल्यानंतर शंकर त्या दोघांना म्हणाले, तो दिग्गज मोठा भयानक आहे, चंचल आहे. भूमीवर स्थिर राहण्याचा त्याचा स्वभाव नाही. आपण जवळ गेलो तर तो गोंधळ घालेल. तेव्हा मध्येच शंकराला थांबवत जालंधर त्यांना म्हणाला, देवाधिदेवा, मला थोड्याफार महासिद्धी प्राप्त झाल्या आहेत. आता आपण त्यांची शक्ती पाहावी. जालंधरने आपलं बोलणं आटोपत घेऊन लगेच समोरच्या दिग्गजावर मोहनास्त्र व स्पर्शास्त्र सोडले. त्या दोन्ही अस्त्रांचा प्रभाव जबरदस्त होता. तो दिग्गज लगेच जागेवरच थांबला. त्याच्या हालचाली स्थिर झाल्या. त्याचा संचार थांबला. तो एका जागेवर निमूटपणे उभा राहिला. तो दिग्गज शांत झाल्याचे पाहून जालंधर, अग्नी व शंकर अत्यंत हळुवारपणे त्याच्यापर्यंत पोहोचले. जालंधर त्या दिग्गजाच्या अगदी कानाजवळ गेला. तेथे जाऊन तो हाका मारू लागला, अरे प्रबुद्ध नारायणा, हे कानिफा, हे ब्रह्मदेव पुत्रा, मनुष्यदेह अंगीकारून तू या दिग्गजाच्या कानात आला आहेस ना? चल बाहेर ये, लवकर बाहेर ये. अग्निदेव, शंकर व मी अंतरिक्ष म्हणजेच जालंधर तुला बोलवत आहे. तुला खूप मोठं कार्य करायचे आहे. ते कार्य तुझी वाट पाहत आहे. चल आता, अधिक उशीर न करता लवकर बाहेर ये पाहू. त्याचे हे बोलणे हत्तीच्या कानात असलेल्या तरुणाने ऐकले. त्यामुळे त्याने बाहेर डोकावले तर त्याला तेथे खरंच शंकर, अग्नी व जालंधर हे तिघेजण दिसले. लगेच त्याने तिथून तिघांना हात जोडून नमस्कार केला. जालंधरने आपले हात उंच करून त्या 16 वर्षाच्या अत्यंत तेजस्वी असणाऱ्या तरुणाला खाली घेतले. या सर्व काळात
स्पर्शास्त्रामुळे हत्तीने क्षणमात्रही हालचाल केली नाही. कानिफाने खाली उतरल्यावर परत एकदा तिघांना नमस्कार घातले. शंकराने जालंधरला कानिफनाथाला अनुग्रह देण्याची आज्ञा केली. अग्नीनेही शंकराला पाठिंबा दिला. कानिफनाथाला विद्यादान. जालंधरने शंकराची आज्ञा पाळली. त्याने प्रथम आपल्या गुरूंना मनपूर्वक वंदन केले आणि कानिफनाथाच्या कानात गुरुमंत्राचा उच्चार केला. त्यामुळे कानिफचे सर्व अज्ञान दूर झाले. त्याला अद्वैत ब्रह्माचा साक्षात्कार झाला. त्याच्या शरीरात अष्टसात्विक भाव प्रकटले. त्यानंतर शंकर, अग्नी, जालंधर व कानिफ हे चौघेजण बद्रिकाश्रमात गेले. तेथे दत्तात्रेयांनी तुला दिलेली विद्या परंपरेने कानिफला प्राप्त करून दे अशी आज्ञा अग्नीने आपल्या पुत्राला केली. जालंधरने होकाराचे वचन देताच अग्नी लगेच गुप्त झाला. पण शंकर मात्र आणखी 6 महिने तेथेच राहिले. कानिफला दत्ताने शिकवलेली सर्व विद्या जालंधर योग्य प्रकारे देतोय की नाही हे शंकर पाहत होते. जालंधरने कानिफला सर्व अस्त्रे दिली, मात्र संजीवनी विद्या व वाताकर्षण मंत्र सांगितला नाही, कारण अद्यापही कानिफवर त्याचा पूर्ण विश्वास बसलेला नव्हता. तेव्हा शंकर त्याला म्हणाले, जालंधर, अस्त्रविद्येच्या सर्व देवता कानिफला वश करून दे. शंकराने सांगितले म्हणून लगेच सप्तलोक व सर्व पाताळातील देवतांना जालंधरने बोलवले. त्याप्रमाणे सर्व देवता आल्या. जालंधर सर्वांना मनोभावे नमस्कार करून म्हणाला, देवतांनो, मी कानिफला सर्व विद्या दिल्या आहेत. आपण सर्वांनी त्यांच्यावर कृपा करून त्याला वरदाने द्यावी ही विनंती. तेव्हा दैवते त्याला म्हणाली, अरे, आम्ही दत्तगुरू आणि अग्नी यांना घाबरून तुला वरदाने दिली. वरदाने काय वाटेवर पडली आहेत असे तुला वाटते काय? तुझ्यासारख्या गोसवड्यांचे हजारो शिष्य होतील. त्या प्रत्येकाला आम्ही वश व्हायचे काय? वरदाने द्यायची काय? तू आम्हाला चांगले म्हण वा वाईट म्हण, आम्ही याला वश होणार नाही, वरदाने देणार नाही, चाललो आम्ही, असे म्हणून सर्व देवता विमानात बसून जाऊ देखील लागल्या. जालंधरला हा स्वतःचा मोठा अपमान वाटला. तो खूप चिडला. लगेच त्याने चिमूटभर भस्म घेतले व वातास्त्र मंत्र म्हणून ते त्यांच्या दिशेने फेकले. त्यामुळे विमाने गरगर फिरू लागली. त्याला प्रतिकार करण्यासाठी विमानांतून गंधर्व, देव व देवता त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले, तर ते सर्व बाण त्याने अडवून तोडून टाकले. म्हणून देवतांनी त्याच्यावर अस्त्रांचा मारा केला, पण जालंधरने ती अस्त्रे देखील त्यांच्यावरच परत उलटवली. आपली अस्त्रे नाकाम ठरल्याचे पाहून त्यांनी जालंधरचा पिता अग्नीवर हल्ला करून त्याला संपवायचे ठरवले. ही गंमत पाहून शंकर व हरी हसत होते. देवतांनी पटापट आपली विमाने पृथ्वीवर उतरविली. सर्व देव एकदम जालंधरवर सशस्त्र चालवून गेले. तेव्हा जालंधरने न डगमगता त्यांच्यावर कामिनी अस्त्र व त्यापाठोपाठ लगेच कामास्त्र सोडले. त्यामुळे रंभेपेक्षाही सुंदर दिसणाऱ्या अनेक स्त्रिया निर्माण झाल्या. त्यांना पाहून देव मोहित पडले, त्यांच्या मागे लागले व त्यांच्यासोबत प्रणयक्रीडा करू लागले. स्त्रियांनीही त्यांना व्यवस्थित चकवले. त्या देवतांना रानात घेऊन गेल्या. त्या स्त्रिया खऱ्या नव्हत्या, तर जालंधरने मायेने निर्माण केलेल्या होत्या. त्या सर्व सुंदर स्त्रिया बद्रिकावनातील दाटीवाटीत मोठ्या प्रमाणात असणाऱ्या बोरांच्या झाडांच्या पलीकडे गेल्या. देवांचे देहभान कधीच हरपले होते. देवही त्यांच्या मागोमाग तिकडे धावले. तेव्हा बोरांच्या झाडांचे काटे लागून फांद्यात देव अडकून पडले. त्यात वेळेस जालंधरने स्पर्शास्त्र सोडले. त्यामुळे देव त्या झाडांनाच चिकटून राहिले. वाऱ्यामुळे फांद्या हलू लागल्या.
त्याबरोबर देवही हलू लागले. त्यामुळे बघणाराला पक्ष्यांच्या घरट्यांप्रमाणे किंबहुना वटवाघुळांप्रमाणे ते दृश्य वाटत होते. शंकर व हरी ही गंमत पाहत होते. देवांना या अवस्थेत पाहून त्यांना हसू आले. खूप दिवसात अशी गंमत पाहिली नव्हती, अशी कबुली दोघांनी एकमेकांना दिली. त्याच वेळी त्या मायावी स्त्रियांनी देवांच्या अंगावरचे कपडे उतरवले आणि त्या कपड्यांचा मोठा ढीग जालंधरजवळ आणून ठेवला. तेव्हा जालंधरने कानिफला इशाऱ्याद्वारेच देवांना कपडे पुन्हा नेसवण्यास सांगितले. गुरु आज्ञेप्रमाणे ते कपडे घेऊन कानिफ देवांजवळ गेला. देवांना कपडे घालताना तो म्हणाला, माझ्या गुरुने तुमची ही अवस्था केल्याचे मला पाहावत नाही, म्हणून मी तुम्हाला कपडे घालतो. लज्जित झालेले देवता कानिफच्या या कृतीने त्याच्यावर प्रसन्न झाले. तेवढ्यात तो पुढे म्हणाला, तुम्हाला मी कपडे घातल्याचे कृपा करून माझ्या गुरुला सांगू नका बरं. त्यामुळे तर देवता त्यावर अजून खुश झाले आणि कानिफला सर्व वरदाने देण्यास ते लगेच तयार झाले. जालंधरला शरण गेल्याशिवाय यातून आपली सुटका होणार नाही, हे एव्हाना त्यांच्या लक्षात आले होते. कानिफला देवांनी वरदान देण्याचे कबूल केल्यामुळे जालंधरने विभक्तास्त्राचा वापर करून देवांना बोरीच्या झाडापासून मुक्त केले. पटापट खाली उतरून आपापली वस्त्रे सावरत सर्व देव जालंधरजवळ आले. नम्रपणे त्यांनी त्याची माफी मागितली. कानिफला देवांनी सर्व वरदाने दिली. जालंधरला शाबरी विद्येला सहाय्य करण्याचे वचन दिले. त्यानंतर जालंधरने कामिनी अस्त्र कामास्त्रही मागे घेतले. त्यामुळे देवदेवता आपापल्या विमानात बसून स्वस्तानी रवाना झाले.